काल चर्चेच्या दरम्यान या विधेयकाच्या संदर्भात ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलेलं आहे। हे विधेयक पारित करताना अतिशय लोकशाही पद्धत आम्ही या ठिकाणी स्वीकारली। या संदर्भात 26 लोकांची जॉइंट सिलेक्ट कमिटी, ज्यात विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते होते, या कमिटीकडे हे गेलं। कमिटीने लागोपाठ बैठका घेतल्या, त्यामध्ये जे काही सजेशन्स आले ते आम्ही इन्कॉर्पोरेट केले। 12,000 वेगवेगळ्या लोकांनी सजेशन्स दिले होते, ते आपण इन्कॉर्पोरेट केले आणि त्यातून तो जो अहवाल कमिटीचा चंद्रशेखर बावनकुळे या कमिटीचा अध्यक्ष होता त्यांनी सादर केला, त्यावर आधारित बिल हे काल आपण मांडलं होतं। आणि या बिलाच्या चर्चेदरम्यान हे मी स्पष्टपणे दाखवून दिलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही, कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही, कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारा हे बिल नाही, तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे। मी हेही लक्षात आणून दिलं की 4 राज्यांनी यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलंय आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलंय। मी हे देखील दाखवून दिलं की या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केलाय त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत, कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। मी हे देखील त्यातनं लक्षात आणून दिलं की कशा प्रकारे माओवादी संघटनांनी आपलं ऑपरेशन हे अर्बनमध्ये केलेलं आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनी ते काम करतायत। आणि या संदर्भात विशेषतः यूपीएच्या सरकारने, काँग्रेस प्रणित यूपीएच्या सरकारने राज्यसभेत दिलेली माहिती ही मी वाचून दाखवली आणि यूपीएच्या सरकारने या संदर्भातलं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल केलं, तेही मी वाचून दाखवलं। त्यामुळे कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता या महाराष्ट्राला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानानेच राज्य चाललं पाहिजे आणि संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे, याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं। मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्यांनी काही सजेशन्स केले असतील, पण कोणीही थेट विरोध या बिलाला केलेला नाही। संघटना आहे ज्यांच्यावरती इतर 4 राज्यांमध्ये बंदी आहे, मात्र त्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत। तशा आता 6 संघटना नजरेस आलेल्या आहेत की ज्या इतर राज्यांमध्ये बंदी आहे पण महाराष्ट्रातनं ऑपरेट करतायत आणि एकूण 64 संघटना अशा प्रकारच्या आहेत ज्या महाराष्ट्रात ऑपरेट करतायत। संजय गायकवाड प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री असं म्हणतात की आमच्याकडे कुठली तक्रार आली म्हणून आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही। हा अजब दावा नाही का? पोलीस सुमोटो ऍटलीस्ट चौकशी करू शकतात, व्हिडिओ सारखा डळडळीत पुरावा आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो। तर निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे, पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतील। असं आहे, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात, काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात, त्यामुळे त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल। शेवटी फोर्स किती यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो।
पोलिसांना कारवाई करू द्या, योग्य कारवाई करते. गोपीचंद पडळकर यांनी थोड्या वेळापूर्वी विधान भवनामध्ये विषारी दूध कसं तयार होतं ह्याचा फॉर्म्युला दाखवला. 1 लिटर दुधापासून 10 लिटर दूध, तर त्यामध्ये जे केमिकल वापरले जातात ते केमिकल पावडर आपल्याला इस्लामपुरामध्ये आढळले. आणि हे सामान्य शेतकऱ्याकडून सुरू होत नाही, तर यामध्ये काही बलाढ्य नेते आहेत, त्यांचे दूध संघ आहे, त्या ठिकाणी या प्रकारचं दूध तयार केलं जातं. काय कारवाई होणार? असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही. या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे, जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत. कायदा कडक करण्यासंदर्भात काही पावलं उचलले जाणार आहेत का? आवश्यकता असेल तर ती पावलं उचलली जातील, कायदा कडक केला जाईल. मुझे बहुत संतोष है कि अर्बन माओवाद के खिलाफ जन सुरक्षा विधेयक हमने कल पास किया है. जिस प्रकार से अब जंगल में आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.